टीम इंडियाच्या कॅप्टननं डबल धमाका केला आहे. बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या टेस्ट मॅचमध्ये डबल सेंचुरी मारत शुभमन गिलनं इतिहास रचलाय. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना मागे टाकत इंग्लंडमध्ये एवढा मोठा स्कोर करणारा तो कॅप्टन बनलेला आहे. एवढंच नाही तर सेना देश म्हणजे साऊथ आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये एवढी चांगली कामगिरी करणारा तो आशियाई देशातील पहिला कॅप्टन सुद्धा बनलेला आहे. त्याने 255 पेक्षा जास्त धावा काढत विराट कोहलीला सुद्धा मागे टाकलेला आहे. विराट कोहलीचाही रेकॉर्ड मोडीत काढलाय. आपण टीम इंडियाच्या कॅप्टननं केलेला डबल सेंचुरीचा इतिहास बघितला तर 255 पेक्षा जास्त धावा काढत शुभमन गिल हा सगळ्यात पुढे आहे. त्याच्या आधी विराट कोहलीनं 7 वेळा डबल सेंचुरी केली आहे, पण त्याचा हायेस्ट स्कोर राहिलेला आहे 254 रन्स. आणि त्याच्या आधी 2013 साली झालेल्या चेन्नई टेस्टमध्ये MS धोनीनं 224 धावा केल्या होत्या. तर सचिन तेंडुलकरनं 1999 साली अहमदाबाद टेस्टमध्ये 217 धावा केल्या होत्या. आणि सुनील गावस्करनं 1978 साली झालेल्या मुंबईमध्ये झालेल्या रेड बॉल मॅचमध्ये 205 धावा काढल्या होत्या. तर मनसूर अली पतौडी 1964 साली झालेल्या दिल्ली टेस्टमध्ये 203 धावा काढत नॉट आऊट राहिले होते. आज शुभमननं अनोखा रेकॉर्ड करत त्याच्या ट्रोलर्सला एक प्रकारे उत्तर दिलेलं आहे. शुभमनच्या बॅटवर प्रिन्स असं लिहिलेलं आहे, मात्र लवकरच तो क्रिकेटचा किंग होईल अशी चर्चा रंगली आहे.